ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि आईसाहेब आपल्या 4 लेकरांना सोडून जातात, दुसऱ्या दिवसाची पहाट जेव्हा उजडली तेव्हा आई नाही आहेत, वडील नाही आहेत, काय प्रसंग असेल तो आपल्याला तो शब्दातही सांगता येणार नाही. मी सांगत असतो की जेव्हा मुक्ताबाई त्यांना कळलं की आपले आई बाबा आपल्या जवळ नाही आहेत, तेव्हा त्या माऊलींच्या जवळ गेल्या आणि माऊलीने विचारलं की ज्ञानदादा आई कुठे आहे, बाबा कुठे आहेत. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ते आपली आई आपले बाबा आपल्याला कायमचं सोडून गेले. मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा आता कोण देईल मला आईचं प्रेम, कोण देईल मला बाबांचं प्रेम. तेव्हा ज्ञानोबारांनी आपल्या बहिणीला शब्द दिला, मुक्ते काळजी करू नको, मी देईल तुला आईचं प्रेम, मी देईल तुला बाबांचं प्रेम. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द फक्त बहिणीपुरता खरा केला नाही, तर संपूर्ण जगाला आईबापाचं प्रेम दिलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त.